नमस्कार मंडळी, मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। आजची जी आपली रेसिपी आहे ना, ती आपल्या शाळेच्या दिवसांची आठवण करून देणारी आहे। आमच्या शाळेबाहेर त्यावेळेला चटपटीत बोरं मिळायची, आम्ही ती खूप एन्जॉय करायचो। आजही त्यांची चव जिभेवर रेंगाळते आहे। आज आपण या चटपटीत बोरांची रेसिपी बघणार आहोत, किंवा याला खानदेशामध्ये बोरोणी असे देखील म्हटले जाते। ही बोरोणी आपण कुठल्याही उपवासाला देखील खाऊ शकतात। हिच्या चटपटीत आणि आंबट गोड चवीमुळे ही बोरवणी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। आज आपण खानदेशी पद्धतीने बोरवणी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी एक वाटीभर कोरडी बोरं घेतलेली आहेत। ही बोरी मी घरी उन्हाळ्यामध्ये वाळवून घेतलेली आहे। आजकाल शहरांमध्ये भरपूर ठिकाणी खानदेश मार्ट ओपन झालेले आहेत, त्यामध्ये ही बोरं आपल्याला इझिली मिळू शकतात, किंवा शेतकरी बाजारात किंवा आठवडी बाजारात देखील आपल्याला ही बोरं मिळू शकतात। आता सर्वप्रथम ही बोरं जी आहेत, हिच्यामधले जर काही किडलेली बोरं असतील किंवा खराब बोरं असतील ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहेत आणि चांगले चांगले बोरं या ठिकाणी घ्यायची आहे। ज्या वाटीचे माप आपण घेणार आहात बोरं मोजण्यासाठी, त्याच वाटीचे माप आपण पुढे प्रमाण घेण्यासाठी वापरणार आहोत। नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला ही जी बोरं आहेत ही आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आहे। त्यामुळे काय होते, त्याच्यावरची जी धूळ असते ती निघून जाते। पाणी टाकून घेतलेले आहे आपण आणि स्वच्छ त्याला धुवून घ्यायचे आहे। थोडी चोळून घ्यायची आहे म्हणजे त्यातली धूळ निघून जाते आणि स्वच्छ 2 वेळा पाण्यात धुवून घ्यायची आहेत। बोरं आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आहे। त्यासाठी आता आपण पाण्याचे प्रमाण बघून घेऊया। ज्या वाटीने आपण बोरं मोजले होते त्याच वाटीने आता आपण पाणी घेणार आहोत। 2 वाट्या आपण पाणी घेणार आहोत, म्हणजे 1 वाटी बोरांसाठी आपण 2 वाट्या पाणी या ठिकाणी उकळायला ठेवणार आहोत। मगाशी धुवून घेतलेली बोरं मी एका कुकरच्या भांड्यात आता घेतलेली आहेत। त्यामध्ये आता हे 2 वाट्या पाणी उकळून घेतलेलं आहे ते आपण घालून घेणार आहोत। उकळते पाणी घातल्यामुळे काय होते की बोरं त्यामध्ये अगदी छानपैकी मुरतात आणि जेव्हा आपण हे बोरं शिजवायला घेतो तेव्हा ते अगदी कमी शिट्यांमध्येच खूप छान असे शिजतात, अगदी मऊसूत असे होतात। त्यामुळे बोरवणी करायला अगदी सोपे जाते। आता कुकरचे झाकण आपण लावून घ्यायचे आहे आणि 1 तास या बोरांना गरम पाण्यामध्ये मुरवायसाठी किंवा भिजवायसाठी ठेवून द्यायचं आहे। 1 तास झालेला आहे। आता आपण कुकर उघडून बघूया। हे बघा, आपली बोरं पाण्यामध्ये खूप छान अशी फुललेली आहे, खूप छान मुरलेली आहे। वरची साल जर आपण दाबून पाहिली तर ती एकदम छान व्यवस्थितपणे नरम पडलेली आहे। आता ही जी बोरं आहे शिजण्यासाठी तयार झालेली आहेत। आता कुकरचं झाकण आपण पुन्हा लावून घेऊया आणि मध्यम आचेवर ह्याच्या 6 ते 7 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आणि गॅस स्लो करून 5 मिनिटं कुकरला ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे कुकरच्या शिट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहे। आता आपण कुकर थंड झालेला आहे, वाफ संपूर्णपणे निघून गेलेली आहे। कुकर उघडून बघूया। हे बघा, आपली बोरं किती व्यवस्थितपणे शिजलेली आहे। मस्त सुरेख असा वास दरवळत आहे बोरांचा, खूप छान। आता रवी घ्यायची आहे, लाकडी रवी, त्याच्या साहाय्याने आपण ही बोरं ठेचून काढणार आहोत किंवा याने लोणून घ्यायची आहे। हे बघा, अगदी फटाफट अशी लोणली जातात। मस्तपैकी आपली बोरं शिजलेली आहे। थोडी अख्खी बोरं सुद्धा याच्यामध्ये ठेवायची आहेत, अगदी सगळीच बोरं यामध्ये आपल्याला लोणायची नाही आहे। जर आपल्याला थोडी कोरडी बोरं पाहिजे असतील ना, तर त्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपण कमी सुद्धा करू शकता। सगळे बोरं लोणून या ठिकाणी रेडी झालेले आहे। थोडे अख्खे सुद्धा बोरं मी यामध्ये ठेवलेले आहेत, त्याची सुद्धा चव खूप छान अशी वेगळीच मस्त अशी लागते। मगाशी लोणून घेतलेल्या बोरांना आता आपण मध्यम आचेवर थोडीशी उकळी काढून घेणार आहोत। हे बघा, मध्यम आचेवर आपण आता या बोरांना उकळी आणून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला गूळ घालून घेणार आहोत। 1 वाटी बोरं घेतली, त्यासाठी मी 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालत आहे। आज जी बोरं वापरलेली आहेत ती थोडी आंबट आहेत, त्या कारणाने मी 1 वाटी बोरांसाठी 1 वाटी गूळ या ठिकाणी घेतलेला आहे। आपण जर थोडी गोड बोरं घेत असाल किंवा आपली बोरं थोडी गोड असतील किंवा आपण कमी गोड खात असाल तर या ठिकाणी आपण गुळाचे प्रमाण कमी देखील करू शकता। व्यवस्थितपणे आता एक उकळी काढून घेऊया आपण पुन्हा एकदा। त्यानंतर आज उपवासाला आपण ही बोरवणी खाणार आहोत, त्यासाठी मी इथे सेंधव मीठ टाकत आहे। थोडेसे पाव चमचा सेंधव मीठ टाकलेले आहे, त्यामुळे बोरवणीची चव खूप छान लागते। एक अर्धा चमचा तिखट टाकून घेणार आहोत। तिखट टाकल्यामुळे तिखट आंबट गोड छान अशी चव मस्तपैकी बोरवणी लागते, खूप स्वादिष्ट अशी बोरवणी तयार होते। आता साधारणतः 5 मिनिटं आपण या बोरवणीला उकळून घेणार आहोत। मध्यम आचेवर छानपैकी 5 मिनिटं उकळी काढून घेतल्यानंतर आता आपली बोरवणी या ठिकाणी रेडी झालेली आहे। रंग देखील बघा किती सुरेख आलेला आहे आणि घरामध्ये जो काही सुगंध पसरला आहे तो तर वाह, काय सांगू तुम्हाला। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर अशी बोरवणी, मस्तपैकी चविष्ट बोरवणी आपली या ठिकाणी रेडी झालेली आहे। थंड झाल्यानंतर ही बोरवणी घट्टसर अशी होते आणि खायला खूप छान लागते। खानदेशामध्ये याच पारंपरिक पद्धतीने बोरवणी बनवण्याची पद्धत आहे।
खानदेशामध्ये उपवासासाठी महाशिवरात्रीचा उपवास असो, एकादशीचा उपवास असो, श्रावण सोमवारचा उपवास असो, आवर्जून ही रेसिपी केली जाते। खूप प्रमाणात ही बोरवणीची रेसिपी खानदेशामध्ये केली जाते आणि तिचा आस्वाद घेतला जातो। आपली गोड आंबट चटपटीत अशी बोरवणी सर्विंगसाठी रेडी झालेली आहे। आपण बघू शकता किती सुरेख असा रंग याला आलेला आहे। तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा। तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेशाला नक्की सबस्क्राईब करा, बाजूची घंटी सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील। अशा छान छान रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशाच्या पुढील भागामध्ये।